आषाढी एकादशीच्या शेतकऱ्यांसाठी 5 ठळक मोठ्या घोषणा. एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही. शेतकरी बांधवांनो, 5 मोठ्या घोषणा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला पाहूया पहिली अपडेट. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळणार असल्याचं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की नियमित कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांनाही त्यांच्या खात्यावर 50,000 रुपये देण्यात येणार आहे. कर्जमुक्तीची भव्य सुरुवात करण्याऐवजी पांडुरंगाच्या नगरीत जिथे शेतकरी वारकरी इतक्या मोठ्या प्रमाणात येतात तिथूनच याची सुरुवात करावी या उद्देशाने आज येथून कर्जमुक्तीची सुरुवात करण्यात येत आहे. त्यानुसार सहकार विभागाने 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली असून 13,000 कोटी रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 31 तारखेपूर्वी जमा करण्यात येणार आहे. याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा सुद्धा मिळणार आहे. आता आपण 2 नंबरची अपडेट पाहूया. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की 7.5 हॉर्स पॉवरच्या आतील कृषी पंपाची वीज बिल माफी देण्यासाठी दरवर्षी 24 ते 25 हजार कोटी रुपये राज्य सरकार आपल्या तिजोरीतून महावितरणाला देते. आता कर्जमुक्तीबरोबरच यापूर्वीची या कृषी पंपाची थकीत वीज देयकाची रक्कमही माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून 50 लाख शेतकऱ्यांचं 48,000 कोटी रुपयाचं वीज बिल माफ केलेलं आहे. आता राज्यातल्या 75% शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देतो आहोत. येत्या डिसेंबर किंवा मार्चपर्यंत 100% शेतकऱ्यांना आम्हाला दिवसा 12 तास वीज देण्यात येणार असल्याचं सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आता आपण 3 नंबरची अपडेट पाहूया. 3 नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोहोचतील. तर चला पाहूया 3 नंबरची अपडेट. तर शेतकरी बांधवांनो, कर्जमुक्ती, वीज देयकाच्या रकमेची माफी या व्यतिरिक्त गतवर्षी शेती क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या सबसिडीच्या माध्यमातून ठिबक सिंचन, खते, ट्रॅक्टर किंवा यांत्रिकीकरण आदीसाठी सुमारे 95,000 कोटी खर्च केले गेले आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार अतिशय ताकदीने उभे आहे, असे सुद्धा ते म्हणाले. आता आपण 4 नंबरची अपडेट पाहूया. पंढरपूरच्या कॉरिडॉर विकासाची जवळजवळ सर्व तयारी झाली आहे. काही थोड्या लोकांच्या मनात शंका असल्याची चर्चेतून त्या शंका सर्व दूर करून सर्वांचे चांगल्यात चांगले पुनर्वसन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही तीर्थक्षेत्रामध्ये आजपर्यंत झालेल्या पुनर्वसनापेक्षा उत्तम, चांगलं आणि मोठं पुनर्वसन हे या ठिकाणी आम्ही पंढरपूरच्या कॉरिडॉरमध्ये देत आहोत. 100% लोकांचे समाधान करण्याचा उद्देश घेऊन हे काम आम्ही करत असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता आपण सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची 5 नंबरची अपडेट पुढे पाहणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की भविष्यामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ताचे म्हणजे AIचं महत्त्व ओळखून देशात पहिल्यांदा महाराष्ट्राने शेतकऱ्यांकरता महाविस्तार नावाचे AI ॲप तयार केले आहे. जवळजवळ 50 लाख शेतकऱ्यांनी महाविस्तारवर नोंदणी केली असून उर्वरित शेतकऱ्यांनीही या ॲपवर नोंदणी करून उपयोग करावा, असे आवाहन सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी 5 ठळक मोठ्या घोषणा होत्या. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.